नमस्कार. ब्रेकिंग न्यूज मध्ये तुमचं स्वागत. महिला आरक्षण विधेयकावरून सध्या राज्याच्या राजकारणात भाऊ विरुद्ध ताई असा जोरदार सामना रंगलेला पाहायला मिळतोय. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. विरोधकांनी देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला असून हा नारी शक्तीचा अपमान असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर त्यांनी या मुद्द्यावर विरोधकांना ओपन डिबेट म्हणजेच खुल्या चर्चेचं थेट चॅलेंज दिलंय. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आव्हान क्षणात स्वीकारलंय. मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ आणि मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, आम्ही चर्चेला तयार आहोत असं म्हणत सुळेंनी फडणवीसांना प्रतिआव्हान दिलंय. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे. कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना. बिल पास झाल्या. अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही. अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी? आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो. मुख्यमंत्री नाही, त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो. पहिले तर प्रेस समोर या, प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला, आम्ही इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमत असेल तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा. चला, योगीजी असतील, फडणवीसजी असतील, सगळे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला, तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करतो.